मी प्रभाग क्रमांक 20 मधील राहणारा नागरिक असून तरी माझी एवढीच इच्छा आहे की यावर्षी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने फक्त जातीचा मुद्दा बाजूला ठेवून त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर यावर्षी निवडणूक लढवायला पाहिजे. आणि महानगरपालिकेच्या संपूर्ण नागरिकांनी माझं हेच आव्हान राहणार आहे की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर नगरसेवक यांना निवडून द्या. तुम्ही जातीच्या मुद्द्यावर येऊन लोकांना मतदान करताना भाजपला सत्तेवर बसवता. ते पण फक्त तेवढ्याच पुरते पाहतात की तुम्हाला विकास कुठलाच देत नाहीत. ते पण तुम्हाला फक्त तेवढ्या पुरतं सीमित ठेवतात. तुम्ही यावेळेस उमेदवार हा उच्च शिक्षित असला पाहिजे, त्यांना आपल्या प्रभागाचा विकास केला पाहिजे. त्यावरच तुम्ही नगरसेवकाला निवडून दिलं पाहिजे. मग तो कुठल्या पक्षाचा असो किंवा काही असो, पण उमेदवार हा आपला प्रभागाचा विकास करेल या मुद्द्यावर त्यांनी निवडून दिलं पाहिजे. आता मी प्रभाग 20 क्रमांक 20 मध्ये राहतो. तर माझ्या प्रभागात 4ही नगरसेवक बीजेपीची होती मागच्या 5 वर्ष टर्ममध्ये, पण त्यांनी ना विकास केला ना काहीच नाही. माझ्या गावात अजून सिटी बस येत नाही आहेत. आम्ही पहिले ग्रामपंचायतमध्ये होतो, आता 2017 पासून आम्ही महानगरपालिकेच्या हद्दवाढमध्ये आम्ही महानगरपालिकेत ऍड झालेलो आहोत. पण माझ्या गावात नाही महानगरपालिकेच्या सिटी बस येत. अजून माझ्या गावात रस्ते नाही आहेत, नाल्या नाही आहेत, रोड नाही आहेत. त्याच्यानंतर जे रात्रीच्या वेळेस आपण जातो तर तिथं हायमस लाईट नाही, अर्ध्यापर्यंत हायमस लाईट लावलेल्या आहेत रोडच्या आजूबाजूला, अर्ध्यापासून त्यांनी बंद केलेले आहेत. म्हणजे हद्दवाढ विकासा जवळपास शासनाने 100-125 कोटी रुपये निधी पाठवला होता. यांचा कोणताच विकास भाजपवाल्यांनी केला नाहीये. त्याच्यामुळे माझं असं सर्वांचं म्हणणं आहे की तुम्ही यावेळेस भाजपला बाजूला ठेवून एखाद्या दुसऱ्या पक्षाला तुम्ही यावेळेस महानगरपालिकेत सत्तेत बसवा. नक्कीच अकोल्याचा विकास हा तुम्हाला दिसेल.